नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलमध्ये। तर तुम्ही पाहतच असाल मागे हिरवीगार झाडी, छान पावसाळी वातावरण, सगळीकडे हिरवेगार, खूपच छान निसर्गरम्य वातावरण आहे। तर मी आलो आहे कर्जतमध्ये। ते का आलो आहे ते मी थोड्याच वेळात तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी तुम्ही ते का यावे याबद्दल मी थोडीशी माहिती देतो। जर तुमच्या अपेक्षा स्विमिंग पूल नको, येण्या जाण्यासारखी वाटा नको, थोडी शांतता असावी, हिरवळ असावी, निसर्गरम्य वातावरण राहण्यासारखे वाटावे, तर त्यासाठी ही जागा एक उत्तम उपाय ठरू शकतो। तर ह्या जर तुमच्या कंडिशन्स असतील, आपल्या भावंडांसोबत किंवा मित्रांसोबत, लिमिटेड कॅपॅसिटी सोबत तुम्हाला जर इथे यावंसं वाटत असेल तर तुम्ही ही जागा एक्सप्लोर करू शकता। चला तर मग मी तुम्हाला एक लुक अराउंड देतो या प्रॉपर्टीचा, जिथे मी आलो आहे। तर मी आलो आहे कर्जतमध्ये लॉव्हविल होमस्टे मध्ये। तर तुम्ही पाहू शकता ही एक सिंगल वाट जात आहे आणि इकडून सुद्धा तीच वाट कंटिन्यू होत आहे। तर डायरेक्ट आपण त्या प्रॉपर्टीला व्हिजिट करूया। दोन्ही बाजूने छान अशी गर्द झाडी आहे। हा तुम्ही एंट्री गेट पाहू शकता लॉव्हविल होमस्टे मध्ये। एंट्री करताच आपल्याला पूर्णतः झाडी दिसेल, कारण की ही प्रॉपर्टी पूर्णतः झाडांमध्ये गुंफलेली आहे। इथे कार पार्किंग, झाडाखाली बसण्याची व्यवस्था आणि एक मोकळं पटांगण, इथे तुम्ही बॅडमिंटन किंवा अन्य काही खेळ खेळू शकता। इथे सुद्धा पुढे थोड्याच अंतरावर थोडी बसण्याची व्यवस्था आहे। इथे सुद्धा छान अशी व्यवस्था आहे झाडाखाली बसण्यासाठी। आणि ही आहे आपली मेन प्रॉपर्टी, जिथे आपण आता चाललो आहोत। ते इथे आपण छोटंसं गेट बघू शकता एंट्रीसाठी। इथे हातपाय धुण्यासाठी नळाची व्यवस्था आहे। एंट्री करताच हा आउटडोर एरिया आहे घराचा, आणि त्यासोबतच इथे असे वेगळेसे फिश टँक अवेलेबल आहेत। इथे झोका बघू शकता, छान अशा मूर्त्या, इथे तुम्ही बघू शकता की आपली भावंडे खूपच पुस्तक वाचण्यात किंवा आपला विरंगुळा साधण्यात मग्न आहेत। यू कॅरी ऑन। ते छानच अशी बसण्याची व्यवस्था आहे आउटडोर एरियामध्ये। छान असे पावसाळी वातावरण, हवेची छान अशी मंद झुळूक येत आहे। झोक्यापासून पुस्तक वाचण्याचा आनंद काही वेगळाच, नाही का? इथे टेबल आहे, तुम्हाला जर लंच, डिनर किंवा ब्रेकफास्ट करायचा असेल तर तुम्ही करू शकता। पुढे इथे छोटीशी हट आहे, या हटमध्ये सुद्धा तुम्ही आपला वेळ घालवू शकता। इथे चेअर्स वगैरे अवेलेबल आहेत। आणि इथे खाली सुद्धा त्यांचीच प्रॉपर्टी आहे। इथे आपल्याला वेगवेगळी झाडे जसे की फणस, काजू आणि अन्य झाडे इथे उपलब्ध आहेत।
आणि इथे पाहू शकता हा आपला डोअर आहे प्रवेश करण्यासाठी। डोअरला सुद्धा चांगली मॉस्किटो नेट लावली आहे, त्यामुळे मच्छरांचा जास्त प्रादुर्भाव होणार नाही। तर आपण एंट्री केलेली आहे। इथे बघू शकता तुम्ही आपला हॉल उपलब्ध आहे आणि सोफा कम बेड पण आहे आणि सोबतच एअर कंडिशन सुद्धा आहे। इथे छान कलाकृती छायाचित्रे तुम्ही पाहू शकता आणि मुख्य म्हणजे प्रत्येक विंडोला मॉस्किटो नेट लावलेली आहे। इथे छोटासा डायनिंग टेबल आहे आणि टेलिव्हिजन सुद्धा उपलब्ध आहे। इथे खेळायला कार्ड्स, उनो आणि काही पुस्तकं सुद्धा अवेलेबल आहेत। हे पाहू शकता हे एक पार्टिशन आहे। इथे आपण पाहू शकता किचन एंट्री आहे, फ्रीज सुद्धा उपलब्ध आहे आणि इथे वॉटर डिस्पेन्सर सुद्धा आहे, ओव्हन पण आहे, काही ग्लासेस आणि एक छोटंसं टायनी किचन आहे आणि सफिशियंट आहे काही बनवण्यासाठी। चला तर मग आपण या पार्टिशनमध्ये जाऊया। इथे सुद्धा चांगला किंग साईज बेड आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा एअर कंडिशन अवेलेबल आहे आणि मिरर आणि एक सफिशियंट असा बेडरूम उपलब्ध आहे। आणि त्याला जोडूनच तुम्ही वॉशरूम बघू शकता। वॉशरूम पण क्लीन अँड मेंटेन्ड आहे, हीटर अवेलेबल आहे। तर आपण जाऊया दुसऱ्या बेडरूममध्ये। फ्रीज लगतच तुम्ही पाहू शकता जोडूनच वॉशरूम अवेलेबल आहे। चांगली साईज आहे वॉशरूमची, हीटर आणि शाल सगळ्याची सोय इथे आहे। आणि आपण एंट्री करत आहोत दुसऱ्या बेडरूममध्ये। इथे चांगला फुल साईज मिरर आहे, इथे सुद्धा AC अवेलेबल आहे। पाहू शकता इथं ही रूम चांगलीच प्रशस्त आहे, किंग साईज बेड आहे आणि खेळण्यासाठी कॅरम आणि बॅडमिंटन याची सुद्धा सोय आहे। तो ओव्हरऑल पाहू शकता जेवढ्या गरजेच्या गोष्टी आहेत ते या प्रॉपर्टीमध्ये नक्कीच अवेलेबल आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि हा हॉलचा लुक आहे, हा तुम्ही पाहू शकता। इथे बॅटरी सुद्धा उपलब्ध आहेत, सो पॉवर फेलरचा इश्यू एवढा जाणवत नाही। इकडे तुम्ही जेवणाची व्यवस्था बघू शकता, अशा पद्धतीने सर्व केले जाते। आणि छान हवा, इथे जेवणाची मजा वेगळीच नाही का। इथे आपल्याला व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत। तुम्हाला नदीजवळ जायचं असेल तर ही वाट तुम्ही पकडून डायरेक्ट खाली उतरून असे सरळ पुढे जाऊ शकता, जेथे तुम्हाला एक सेफ प्लेस भेटेल निदान पायापर्यंत पाणी घेण्यासाठी। तीन टप्पी 4, 7, 8 मी पण लहान आहे It's out.
8 इकडे आपल्याला खमंग असे बार्बिक्यू बनवून भेटणार. शाम सवेरे तेरी आंखें आती हैं, आंखें दिल को मेरे यूं तड़पाती हैं. दिल के बिछड़ना तो दस्तूर हो गया, यादों में तेरा मजबूर हो गया. पहाटेच्या विभिन्न पक्ष्यांचा किलबिलाट तुम्ही ऐकू शकता. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे या सुंदर अशा पहाटेला. एक निवांत क्षण आहे आणि हिरवेगार वातावरण आहे, थंडगार वातावरण आहे. तर मला एक ओपिनियन द्यायचे असेल तर ओव्हरऑल प्रॉपर्टी खूप छान आहे. तुम्हाला काही प्रिकॉशन्स घ्यावे लागतील, जसे की इथे मच्छरांचा प्रादुर्भाव थोडासा जास्त आहे, तर त्याबद्दल तुम्ही काळजी घेऊ शकता. दुसरी गोष्ट अशी की हे होममेड फूड आहे, तर तो सुद्धा खूप छान ऑप्शन आहे. खाण्याची उत्तम सोय आहे. अजून मला असे सांगायचे वाटते की हे कर्जत स्टेशन पासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. तर इथे आपल्याला ऑटो रिक्षा किंवा प्रायव्हेट व्हेकल भेटू शकते, जे 45 मिनिटात आपल्याला इथपर्यंत पोहोचू शकते. अजून एक गोष्ट अशी की इथे फ्रिक्वेंट पॉवर फेलरचा इश्यू आहे, पण इथे जनरेटर उपलब्ध असल्याने त्याची एवढी जाणीव भासत नाही, तर तो सुद्धा एक चांगला मार्ग आहे. दुसरी गोष्ट अशी की इथे थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम आहे. माझं स्वतःचं जिओ एअरटेल आहे, तर दोघांची अजिबात नेटवर्क लागत नाही. इथे तुम्ही बघू शकता मोबाईल रेंज स्पॉट खाली मी बसलेलो आहे. अजूनही स्पॉट आहे जिथे नेटवर्क पकडतं, पण 1-2 नेटवर्क कांड्या अशा येतात. पण इथे वायफायची सोय उपलब्ध आहे, त्यामुळे एवढी जाणीव अशी भासून येत नाही. आणि मुद्द्याचं म्हणजे मोबाईलचा वापरच कमी होतो, हे लक्षात घ्या. तर इथे चांगले एन्जॉय करू शकता. आपले फ्रेंड्स असतील, फॅमिली असेल किंवा भावंड असतील, तर त्यांसोबत चांगला वेळ घालवू शकता. तुम्ही जर बघितलंच असाल तर बार्बिक्यूची सुद्धा चांगली सोय होती, मामांनी खूप छान बनवून दिले. ओव्हरऑल विचार करता एक शांत सुंदर अशी प्रॉपर्टी आहे, जिथे एक दिवस आपण निवांत घालवू शकतो आणि खूपच छान अशी प्रॉपर्टी आहे. तर तुम्ही सुद्धा इकडे येऊ शकता, बघू शकता आणि एन्जॉय करू शकता. तर तुम्ही सुद्धा या प्रॉपर्टीला भेट दिली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जाण्याचा विचार करत असाल तर त्याबद्दलची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो, सो दॅट तुम्हाला एक मदत होईल ही प्रॉपर्टी शोधायला. धन्यवाद मंडळी, भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि मजेत राहा.